पनवेल पालिका क्षेत्रात घरगुती GNS सिलेंडरचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू असून सध्या कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही नागरिकांमध्ये गॅस तुटवड्याबाबत चिंता आणि घबराट निर्माण झाल्याचे दिसून येत असून अनेक जण अतिरिक्त GNS सिलेंडर साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र घाबरून GNS सिलेंडरचा साठा करण्याची कोणतीही गरज नसल्याचे महापौरांनी सांगितले. शासन स्तरावरून GNSचा पुरवठा सातत्याने सुरू असून नागरिकांना GNS सिलेंडरची कमतरता भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी GNS एजन्सींवर अनावश्यक गर्दी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही महापौर नितीन पाटील यांनी केले आहे. मी प्रथम सर्व लोकांना आवाहन करतो की युद्धजन्य परिस्थिती नक्कीच आहे, पण अफवांवर विश्वास ठेवून विनाकारण घाबरून जाऊ नये. कारण गॅस एजन्सीवाले किंवा केंद्र सरकार यामध्ये लक्ष घालून ग्राहकांना योग्य वेळेत गॅस पुरवठा होईल याची विशेष काळजी घेत आहे. त्यामुळे घाबरून जाऊन आपण कुठलेही तिथे गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावू नये, असं मी प्रथम सर्वांना आवाहन करतो. पुन्हा दोन्ही गॅस एजन्सीवाल्यांशी या इथे बोलतो आणि माझ्या माहितीनुसार की हे घाबरून जाण्यामुळे लोक आपले घरातले दुसरे जे रिकामे सिलेंडर आहेत ते घेऊन जाऊन तिथे रांगा लावत आहेत. परंतु जर असं पॅनिक होऊन घाबरून न गेल्यास ही परिस्थिती निर्माण होणार नाही याची मला खात्री आहे. निश्चितच गरीब खानावळवाल्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे असं मी म्हणेन, कारण त्यांना गॅसचं जास्तीत जास्त गरज आहे. पण त्याच्यावरही काय तोडगा काढता येईल ह्यासाठी सुद्धा मी आज दोन्ही गॅस एजन्सीवाल्यांना या इथे महानगरपालिकेमध्ये बोलून घेणार आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन उन्हामध्ये तडफडते, तर त्यांनी बाहेर येऊन लोकांची गैरसोय होती त्याचा टाळावी अशा प्रकारची टीका योगेश चिल्ले यांनी केली. तुम्ही गेल्या काही दिवसातले जर माझेच दौरे बघितलेत तर मी दररोज आठवड्यातनं किमान 2 दिवस प्रत्येकी 4 ते 5 तास मी प्रभागाचा दौरा करत. त्यामुळे कोणी इथे एसीत बसलेलं नाही. विरोधकांना जे बोलायचं ते बोलू दे, आम्हाला जनतेसाठी काम करायचं. त्यामुळे आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करणारी लोक आहोत. तुम्ही आता या संदर्भामध्ये पुन्हा एकदा एजन्सीला भेट वगैरे देणार आहात का? हो, त्यांना आज मी बोलून घेतो. मी तिथेही जाऊन लोकांना आवाहन करीन की आपण घाबरून जाऊ नये. केंद्र सरकार याच्यावर निश्चितच तोडगा काढेल याची मला खात्री आहे.